एक्सक्यूज मी मॅडम. येस. आपल्या बरोबर असलेली ती मुलगी हा, ती दादरलाच उतरली. म्हणजे जागा खाली आहेत. या साहेब या. आपण सध्या इथे बसून घ्या. रात्री मी तुमची दुसऱ्या कंपार्टमेंट मध्ये सोय करतो. अच्छा. मी इथे बसलो तर आपली काही हरकत नाही ना? कंपार्टमेंट 2 माणसांसाठी. हो येस. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले. शी. अहो मिस, मला जर असं वाचायचंय. हे गाणं बंद करता का? कसलं गाणं लावलंय? सॉरी, हे माझ्या आवडत्या गायकाचं गाणं आहे. छे. अहो कसला ग्रस्ता बेसूर गातोय. सुराचा आणि तुमचा काय संबंध? सूर म्हणजे काय कळतो का? हो म्हणजे सुरातलं काही कळत नाही, पण बेसूर कळतं. मला वाटतं गाडीतला एखादा भिकारी ना, तो सुद्धा याच्यापेक्षा छान गाणं म्हणेल. शट अप. मी पूर्ण केस लावणार आहे. छान. मग या बेसूर माणसाची तुम्हीच कॅसेट आहे का? मीच कंपार्टमेंट बदलतो. काइंड ऑफ यू. प्लीज. वेलकम मॅडम. जगह है. हाँ बिल्कुल है. आइए. नाही. तुम्हीच इथं बसा ना. परब. हा पण त्याला आवडेल ना गाणं. का? मी बस करते प्लीज. आता या अटीवर मी इथं थांबायला तयार आहे. क्या फैसला हुआ? त्या काहीतरी नाही म्हणतायत. वा. शांतपणे वाचायला सुद्धा किती बरं वाटतं. इंजिन. नमस्ते. थांबा. तुम्हाला सुरेश कुमारला भेटत होतं ना? हे सुरेश कुमार. आणि सुरेश, या मी हेमा देशमुख. हो. या माझ्या फॅन आहेत. नाही तुझ्या फॅन आहेत. मी संध्याकाळी भेटतो तुला. नमस्कार. तुम्ही अशा उभ्या का? बसा ना. त्या दिवशीचा तो बेसूर आवाजचा राग अजून गेलेला दिसत नाही. अहो मी गंमत केली तुमची. खरं सांगू, माझं नाव का नाही सांगितलं ते? का? काय आहे की काही जणांना माझा आवाज आवडतो, काहींना मी आवडतो. तुम्हाला कोण आवडतं, मी की माझा आवाज? अहो मला तुमचा आवाज आणि हा बस. प्रेम वगैरे मी नाही करू शकणार. काय की माझी आई जरा जुन्या वळणाची आहे. माझ्या लग्नाचं सगळं तिच्यावरच अवलंबून आहे. हो, ठीक आहे माझी आई. तुमची आई फार कर्मठ आहे. ह्या कपड्यांचं सोडाव, पण ते कोरलेल्या भुवया, कापलेले केस, मोकळं कपाळ, रंगवलेलं तोंड तिला अजिबात आवडत नाही. अहो ही जुनी माणसं आता इतिहास जमा झाली. हे पहा मिस्टर सुरेश. मिस्टर सुरेश हे जटियुग आहे. आणि हल्ली मुली कराटे सुद्धा खेळतात. नाही तुम्ही खेळाव, मी माझ्या आईबद्दल सांगत होतो. आणि तिला हे अजिबात आवडत नाही. जाऊ द्या, तुम्ही एवढा आला तर चहा घेऊन चला. नको, आता खूप उशीर झालाय. त्यापेक्षा असं करा ना, तुम्हीच एकदा माझ्याकडे चहाला या प्लीज. ओके. मग पत्ता ह्याच्यावर.
हेमा, तुमचा आवाज इतका गोड असेल असं वाटलं नव्हतं मला. हेमा, प्लीज हॅव सम मॅनर्स. मी हेमा नाही, श्यामा आहे. श्यामा? जुळ्या बहिणी. हो, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे इट्स ऑल राईट. आपण ताईला भेटायला आला होता. नाही, तसंच काय नाही. मला काल त्या भेटल्या होत्या. आपल्या बहिणीची खूप स्तुती करत होत्या त्या. आमच्या ताईला सवयच आहे. आपण गोव्यातच राहता? नाही, मी नुकताच बदली होऊन आलो इथे रेडिओ स्टेशनवर, म्युझिक डायरेक्टर आणि गायक म्हणून. अय्या, रेडिओ स्टेशन. मग तुमची आणि सुरेश कुमारांची ओळख असेल? सुरेश कुमार. हो, फार चांगली ओळख आहे माझी. पण तो फार शिष्ट आहे. असू दे, त्यांच्याबद्दल असं बोललेलं मला खपायचं नाही. हा, मी त्यांच्या आवाजावरच नाही, त्यांच्यावर सुद्धा मनापासून प्रेम करते. त्याला न पाहता प्रत्यक्ष देवाला कोणी पाहिलं का कधी? तरी सुद्धा आपण त्याची पूजा करतो की नाही? तसं ताई सुद्धा त्यांच्यावर प्रेम करते. काय? त्यांच्या आवाजावर. हो. तुमची हरकत नसेल तर मला त्यांची ओळख करून द्याल? हो, का नाही. हवं असेल तर मी तुम्हाला इथं आत्ता तुमची ओळख करून देतो. आत्ता? इथं? मी सुरेश कुमार. तुम्ही सुरेश कुमार? मग या, बसा. बसा. तुम्ही बसा ना. नको, मी ताईला पाठवून देते. नको, उगीच आमच्यात गैरसमज नको. त्याचे गैरसमज कसला? त्यांनीच मला इथं बोलवलंय तुमची ओळख करून देण्यासाठी. हाऊ नाईस ऑफ हर. माझी ताई की नाही, मॉडर्न असून सुद्धा तिला सॉफ्ट म्युझिक आवडतं. आणि तुम्हाला? मला हिट अँड हॉट. हो, नाही मग संगीतच की आणखी? मी ताईला पाठवून देते. हो, फॅन्टॅस्टिक, क्या बात है. ताई, अगो बाहेर सुरेश कुमार आले तुला भेटायला. मला नाही काही, तुला भेटायला आलेत ते. मला कशाला? कशाला ते तुला सांगितलं नाही वाटतं त्यांनी. लब्बाडे, त्याशिवाय का गुलाब फुलले तुझ्या गालावर. किती वेळ वाट बघत बसल्यात ते. त्यांना तू जाऊन भेटून ये ना, तोपर्यंत मी आंघोळ करून घेते. हाय. काय मग, आवडली की नाही माझी बहीण? आवडली म्हणजे काय, खरं सांगू, त्यांचं वर्णन करायला माझ्याकडे शब्दच नाही. ती भेटली म्हणजे आपोआप शब्द सुचतील. तुमची खिलाडू वृत्ती पाहिली ना की तुमचं कौतुक करावं तितकं कमीच वाटतं. रिअली? थँक्यू. तुषार गालावर आंबले नाकडे कधी कुठे मनवेडे गुंतले पाहिले नमी तुला. आंघोळ करताना सुद्धा ओठावर तुमचंच गाणं. ला 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 ला. तुला तू मला कोण हो तुम्ही? कोणात काय हे? हे 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 पप्पा. नाही, हे नामवंत गायक सुरेश कुमार आणि हे आमचे पप्पा सर साहेब.
श्यामा कुठे दिसत नाही हा? म्हणजे म्युझिक कॉन्फरन्सला जायचं होतं आम्हाला. म्हणजे श्यामाचा आणि तुमचा काय संबंध? वा, जन्माचा संबंध आहे. म्हणजे लवकरच आम्ही लग्न करणार आहोत. हवी इज इट पॉसिबल? तिथं लग्न झालेलं आहे काय हो? अच्छा, काय? आणि लवकरच ती आई होणार आहे. आपण मी श्यामाचा नवरा अशोक. अहो पण हे कसं शक्य आहे? कालच तिने मला लग्नाचं वचन दिलंय. तुम्ही बोलवा तिला म्हणजे तुमची खात्री होईल. बोलवायला कशाला पाहिजे? ही काय श्यामा इथं उभी आहे? ही श्यामा मग? इम्पॉसिबल. हे तुम्ही मला सांगताय तिच्या बापाला? पण मग हे गौडमगर आहे काय? मी करते याचा उलगडा. ही श्यामा. हा? हो, काय कारणामुळे हेमा आणि श्यामा ही 2 रूप मला घ्यावी लागली. हे नाटक करावं लागलं. माझ्याशी सुद्धा? हो, का? ही परत फेड आहे कसली? ट्रेन मध्ये मला फसवल्याची. छान 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 छान, धन्य आहे तुझी. तर साहेब तुका 2 चांगले जावई मिळाले. आता सगळं विसर बघू. हा, अरे ही मेरीची कृपा. हो तुझं जावई आणि हो माझं. चल पप्पा, तुम्ही रागवलात? रागावलो तर? पण मला तुझ्या धडाडीचं कौतुक वाटलं म्हणताय. बघ्यानो झाले मनासारखे आता. हा, चला आता जोडप्यानी दोघांत तुम्ही सरसाहेबाच्या पाया पडा. हा, चला. अष्टपुत्रा सौभाग्यवती. पण म्या म्हणते दादांच्या डोक्याला तुम्ही तरी कशा पाय त्रास देता? आणि मी म्हणतो हा. तुझा दादा तरी आपल्या डोसक्याला कशा पैतारात करून घेतो. आता माझ्यासारखा जावई मिळाला म्हणून बरं, हम्म. दुसरा एखादा असता तर कवाच पळून गेला असता. होय? मग तुम्ही तरी कशा पाय राहता इथं? सांगू, हम्म. आता तुझ्या प्रेमाच्या बेडीतच अडकलोय ना, म्हणून खरंच सांगतो तुझ्याकडे बघून कस तरी दिवस ढकलतोय बघ मी. असं नामदेवराव सातपुते आहेत का घरात? हे बाहेर कोण आले म्हणायचं बघून तरी ये. कशी ग माझी राणी ती? समजा ऐकलं तरी बोंब मारतात. कोण पाहिजे? मी उखळे वकील. नामदेवराव आहेत ना घरात? आईला उखळ्या. थांबा जरा. बसा ना. हो. उखल वकील. त्या उकळ्याला सांग मी घरात नाही आहे म्हणून. अहो पण सांग म्हणल्यावर सांगायचं आणि त्याला विचार कशाला आलाय म्हणून. जा जा, सांगितलं ऐकावं माणसानं. जा. कसं सांगू बाय मी? कुठं कसं बोलायचं? ते घरात नाही. घरात नाहीत? अहो आत्ताच रस्त्यावरल्या पोरानं सांगितलं मला नामदेवराव घरातच आहेत म्हणून. किती ग बाई भोळ म्हणायचं तुम्ही. अहो कुणी बी काय बी सांगावं आणि तुम्ही फसा. मला वाटतं कोर्टात बी एखादा छत्र वकील नक्कीच सहज फशीत असेल बघा तुम्हाला. छे, कोर्टात कुणाची टाप लागले माझ्या पुढे उभं राहण्याची. अख्खा फाडून खाईल मी त्याला. म्हणजे वाघ बी घायचं की काय? ते जाऊ दे बाई. नामदेवराव परत कधी येणार आहेत? आता ते कसं सांगावं? तरी पण ते केव्हा येतील याला काही काळ वेळ आहे की नाही? ए सुनबाई, काय गडबड काय हाय? राम राम. राम राम. राम राम. राम राम. आपण कोण म्हणायचंय? मी उखळे वकील. मी उखळे वकील तालुक्याला असतो. आपण कोण? एवढ्यांदा बोंबालताय? मी नामदेवाचा बा. काय काम होतं म्हणायचं? मला नामदेवरावला भेटायचं आहे. मला नामदेवरावला भेटायचं होतं. असं होय. पण नामदेव नाही घरात. या या, तुम्ही बसा. आरामात बसा. देवा पांडुरंगा. बोला, कशासाठी भेटाय होत? नाही म्हणजे आता तुम्हाला सांगायला हरकत नाही. सुनबाई, अगं तू हात उभारून काय करतीस? केवढा मोठा बॅलिस्टर आपल्या घरी आलाय. जा चहा टाक. जा जा जा. जा जा सुनबाई, चहा टाकीस नव. जा.
बोला. अहो बोला काय, नामदेवनं पैसे खाल्ले माझे. बालिस्टर साहेब, थोवाड सांभाळून वापरायचा. हा, कोर्टामंदी फालतू बडबड करता तशी इथं नाही चालायची. काय? हो. हा. अहो हो काय, खरं तेच बोलतोय मी गावच्या म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीला उभा होतो. मी गावच्या म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीला उभा होतो आणि तुमचे नामदेवराव माझ्या मदतीला आले. वा 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 वा. आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे मी मतदारांना साड्या, धोत्र आणि पैसे वाटले. वा, छान छान. पण मी म्हणतो, यात आमच्या नामदेवाची काय चूक आहे? काय चूक? अहो 800 धोत्रापैकी फक्त 500 धोत्र वाटली गेली. मतदारांना 5-5 रुपयाच्या ऐवजी फक्त 3-3 रुपये दिले गेले. आणि हे सगळं तुमच्या नामदेवरावांनी केलं. नाही म्हणजे हे सगळंही मी सोचलं असतो, पण इतकंही करून मी पडलो. नुसता साधा पडलो नाही, माझं डिपॉझिटही जप्त झालं. अरे पण मी म्हणतो, ह्याला काही लेखी पुरावा आहे? तुम्ही म्हणता आमच्या नामदेवानं पैसे घेतले, तुमच्याकडे काय पावती आहे का? अहो पण अशा प्रकारच्या व्यवहारात अरे वकिला, तुझं टक्कुर आहे का तांबोऱ्याचा नुसता भोपळा आहे? हा, मी म्हणतो आमच्या नामदेवानं तुझ्याकडून पैसेच घेतले नाही. माझे इतर कार्यकर्ते आहेत साक्षीला. वकील साहेब, डोकं ठिकाणावर ठेवून बोलायचा. मी म्हणतो, तुम्ही निवडणुकीत गैरप्रकार करून मत मिळवायचा प्रयत्न केलात आणि पडलात, आणि त्यापायी आम्हाला बदनाम करताय अशी मीच तुमच्यावर फिर्याद ठोकीन. त्या आईला आम्हाला तुमच्या इतका नसला तरी कायदा समजतो बरं. वा, हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा म्हणायच्या. चोराच्या बापाच्या म्हणा. समद्याच बाबतीत नामदेवाचा बाय मी ध्यानात ठेवा. 100 रुपये देता का गावात जाऊन करू बोंबा बोंब? 100 रुपये? बोंबा बोंब गावात. त्याचा निवड कशाला आधीच पडला. द्या तिकडं. आता एकच करा, कुठेही बोलू नका. येतो मी. राम राम. राम राम. अहो चा, घ्या तुम्ही. अहो गेलं का ते? जाऊ दे की गेलं तर बोंबलात. अहो पहिल्यांदा तुम्हाला बघून मी विचारवले की तमाशा बघून बघून हेच शिकला वाटतं. आणि काय हो, तुम्ही फसवलं त्यांना? ऐच्यान नाही, त्याच्या कर्मानं ते पडलं, आपण नाही काय केलं. बाकी स्वांग फसकालाच काढलं बघा. हे कोण म्हणायचे? हे कोण म्हणायचे सुनबाई? माझे दादा. दादा म्हणजे आबा. नमस्कार नमस्कार. नमस्कार. मी नामदेवाचा चुलत 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 काका बघा. असं होय? मग इतक्या वर्षात दिसला नाही कुठे? दिसणार कसा, आत्ताच जन्माला आलो. म्हणजे आत्ताच इथं आलो. नामदेव काही भेटला नाही, पण मुलीने पाहून 4 मात्र फार छान केला. नामदेवाने काढले बरं नशीब. सुनमुख पाहतो म्हणून हे घे. कशाला? हे ग मुली. असू दे असू दे. मनकवडी पहा, वडिलांसाठी चहा तयार करून ठेवलाय, घ्या. येतो बरं. अहो जेवून तरी जा की. नको नको, तुने घरी जेवायचा आमचा रिवाज नाही. नमस्कार, येतो आम्ही. काय कर रकमे? या तुझ्या चुलत चुलत सासऱ्याच्या कोटाचं कापड माझ्या कोटावानेच दिसतंय नाही? असेल असेल, तुम्ही चहा घ्या. साहेबराव इथं बसून काय अंडी घालतोय काय? राम राम साहेबराव. राम राम साहेबराव. राम राम. लय काळजी दिसतंय. काय अडचणी बिचणीत आहे काय? आपली अडचण म्हणजे पैसे, दुसरं काय? आता तुमच्यासारख्या पुढाऱ्याला पैशाची अडचण, मग आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं? बाबा, पोल्ट्रीसाठी बँकेने दिलं लोन, हा. त्यातून मी काय आणल्या कोंबड्या. माझ्या अडचणीत ते सगळं विकून टाकलं. बँकेचं आलंय पत्र, प्रगती बघण्यासाठी पोल्ट्रीचे अधिकारी येणार. आता कोंबड्याच नाही तर प्रगती कुठली दाखवायची? परसंगलाही बाग काय, त्यांना कोंबड्या दाखवल्याच पाहिजे. अरे नुसता पोल्ट्री फार्म दाखवलं तर नाही काय आहे? नाही. अरे पण निदान त्यांना दाखवण्यात बोलतो, काहीतरी कोंबड्या आपल्याकडे पाहिजे ना. आयडिया साहेबराव, माझ्या सासऱ्याची पोल्ट्री आहे, तिथनं काही कोंबड्या आणतो चोरून मी, त्या ठेवूया पोल्ट्रीत. साहेब एकदा बघून गेला तिथे आपण परत नेऊन टाकू. आता लोक तुम्ही पुढारी बनायला आहे. अशी आयडिया सुचल्या पाहिजे. लोकशाहीची प्रगती. हा मानमोडीचा रोग म्हणजे भयंकरच दिसतो. काय तडफडत आहे त्या? पोटच्या पोरासारखी जपणूक केली, काय दशा झाली बघ. आता आहे थोडे शिल्लक, पण त्यांचं कधी वाटवून ते सांगते. एवढी मध्ये तुम्ही केली, सगळं पाणी फिरलं. असे हे अपघात व्हायचेच हो, पण तुम्ही काही काळजी करू नका. बँकेकडून मी तुम्हाला नवीन कर्ज मंजूर करून देतो.
तुमच्यासारखे अधिकारी पाठीचे असल्यावर मी 2 महिन्यात नवी शेड उभी करेन. काय चिंता नाही. बरं, साहेब, रात्रीच्या जेवणाचा बंदोबस्त केला. जेवून जायचं. तर हे पोराव दुःखी होऊ नका. चला चला. काय करतायचा? पाणी मागितलं होतं ना? विसरलो जो मी आज. दादा काय रानम्या, काय झालं? वाईस घोळ झालाय पोल्ट्रीत. म्हणजे काय सांगतोस काय? 4 दिवसामागं पोल्ट्रीतल्या 50 कोंबड्या चोरल्या गेल्या होत्या. कशा गेल्या? कोणी नेल्या? आणि तू आज सांगतोस होय? पाचक्यांच्या अनात नाही आलं. 400 पक्षी आहेत. परवा सहज मोजलं तर 50 कोंबड्या गायब. मग त्यातल्या 25 परत आल्यात. खरं म्हणजे 25 कोंबड्या चोरीला गेल्या. अरे 25 कोंबड्या म्हणजे 200-300 रुपयाचं नुकसान झालं की. सहज झालं की. काय रे, कुणी बाहेरची माणसं आली होती पोल्ट्रीत? नाही बा. परत 4 दिवसामागं आपलं नामजरा मात्र आलतो पोल्ट्रीवर. लय उशीर पत्र बसलं होतं. नीट लक्ष ठेवून असा काम करता की काय करता हे वाढ जाईल असं नाही तर चोर पकडायच पाहिजे. पाहिजे. मी जातो पोल्ट्रीवर. काय नामदेवराव, अगदी बाजीराव म्हणून आलायसा. नवीन कापड शिवली वाटते. वय मामासाहेब, कशी काय आहेत? जा काय कवा शिवली? त्याला काय वेळ लागतोय? काल शिंप्याकडे नेऊन दिली, आज तयारी बी करून दिली त्यानं. रकबा तू दिलेस वाटतं पैसे? नाही बा, मी कुठं दिलं? मग कुठनं आणलं पैसे? हेच आपलं नेहमीप्रमाणे एकाच्या म्हशी दुसऱ्या लेखल्या, मधलं कमिशन आपलं. हरामखोरी करू नका. पोल्ट्रीचा 25 कोंबड्या चोरून तुम्ही ऐकल्या का नाही? कोंबड्या? पोल्ट्री म्हणजे? मग तुमच्या आईची शपथ आहे, बायकोची आण आहे, खरं बोला. यायला म्हणजे एकदम दोघींना मारल्यागत होत आहे. खरं सांगायचं म्हणजे? खोटं बोला तर खेटराला मारीन. अरे एकदम अंगाव काय येताय? तुम्ही नाही दिले पैसे म्हणून निघल्या. माझ्या कोंबड्या ऐकल्यात? मग लाज नाही वाटत? ऊस बनून सासऱ्याचं घर खायला निघालात काय? तुम्ही असं करा? अगं माझं ऐकून तर घे रखमा. नाही, ती ऐकायची नाही, मी बे ऐकायचो नाही. आत्ताच्या आत्ता घराबाहेर निघायचं. घराबाहेर जायचं म्हणजे एकदम घराबाहेर जायचं? होय. नवरा बायकोला टाकतो तसं आम्ही तुम्हाला टाकलंय असं समजायचं आणि चालायला लागायचं. आणि पण मी फक्त तिच्याशी लगीन केलंय. घरचा चालायला लागायचं म्हणजे चालायला लागायचं. तुम्हाला बनवू का बाई? एकदम असं करू नका. खूप स्वस्त आहे आम्ही. दादा, निदान माझा तर विचार करा. मी पाया पडते तुमच्या. त्यांच्या वतीने माफी मागते, पण असं करू नका नाना. परत नाही सण उच्चास. घर जाऊ म्हणून खूप डोक्यावर चढला येऊ. नामदेवराव, अजून उभं कशाला राहिला सा? निघा बाहेर. चाललो. तुमच्या लेखी करता म्हणून थांबलो होतो. कोण मारणार आहे इथं? सासऱ्याने घराबाहेर काढलं होय तुला? बायकोनं तर नाही ना काढला. तर काय झालं काय म्हणतो तुम्ही? काय व्हायचं काय? ते खवी थेरडं आमचं सासरा कोंबड्या ऐकल्याहून बाहेर काढला. एवढ्यासाठी म्हाताऱ्यानं तुला घराबाहेर काढलं होय? बघा बघा. मग रागवायचं कशाला गाड्या? बायकोचा ते जीव आहे ना तुझ्या. मग एक काम कर, मागल्या भिंतीन उडी मारून घरामध्ये शिर. सासऱ्याला चुकून घरात राहायचं. म्हणजे जावायला घराबाहेर काढला म्हणून सासऱ्याला समाधान, नवरा माझो राहतो म्हणून बायकोला समाधान. बरे असं किती दिवस चालायचं? आता गड्या पुढचं मी बघतो. आता पहिलं काम म्हणजे वळूची तपासणी करणं. म्हणजे काय डॉक्टर? तेवढ्यासाठी तर तुम्ही आलायसा. चला मग वळूकडे वळू. म्हणजे काय झालं? नाही माझे काय ऐकायला बोला ना. वळूची तपासणी करायची. तो वळूला शोधायचं कुठं? काय वळू ठेवला असेल तिथं? अरे पण काय झालं? सांगा पाटील, तुम्ही समजून सांगा. अहो डॉक्टर साहेब, वळू काय एका जागी बांधून राहतो का? सबंध दिवसभर गाय रानामध्ये चरत असतो. मग काय करावं म्हणता? तुम्ही आज निवांत आराम करा. आज मस्त पैकी कोंबडी कापूया जेवाया. तीर्थ घ्यायची सवय सुद्धा त्याचाही बंदोबस्त करू. नाही आपल्याला काय वांधा नाही. नाच गाण्याचा नाही. तुमच्या चेहऱ्यावरून तसं वाटतं म्हणून म्हणतो. छे छे छे, आज दमलोय फार. मग आज नुसतंच लांबडवा. मग असं करू, उद्या सकाळी आमची कार्यकर्ते मंडळी आहे. होय, वळूचा शोध घेते. तपासणीसाठी तुमच्याकडून मग वळूची तपासणी उद्याच करू की? बर बर. पाटील साहेब दमले, रेस्ट हाऊस. राम राम डॉक्टर साहेब. राम 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 राम.
फार वेळ झालाय. मला ह्या वळूची तपासणी करून पुढच्या गावाला जायचंय. आलो का साहेबराव? कुठे आहेत? अरे वा बघा. नमस्कार नमस्कार. डॉक्टर वाट बघत्यात. एकदम छान. मी उतरलो का? बरं साहेबराव, तुम्ही आता आलाय साच, मी बघतो. वळू. बर येतात आता कार्यकर्ते म्हणजे ओळख घेऊन. असं म्हणतात. बरं बस इकडे बस. हा, इकडे बस. बस. काय काय झालं काय म्हणायचं? वकून बेशुद्ध पडली ती दोघं बी. काय सांगायचं साहेबराव? सगळ्याची अवस्था सगळ्याची अवस्था हीच झाली. बरोबर काय खाण्यापिण्याचं काय आलं काय म्हणा? अरे नाम्यात तो काय दोघं जण वळू धरायला गेले. हाव, त्याच एवढी घाण वास मारत होती की एक पाऊल बी मोरे टाकवत नव्हतं. असं बघा असं. साहेबराव हे नाम्यान तो काय दोघ जण म्हणाले तुम्ही इथंच थांबा, आम्ही आज जाऊन बघून येतो. आणि परत आले ते वखतच आले. कशाला आपल्या गावचा वळू मळून पडला होता आणि कुजून कुजून इतकी घाण येत होती. काय कुजला होता म्हणजे मेला असला पाहिजे. नक्की. हो बरोबर. माणसाला तसं थांबता येत नव्हतं. आम्ही म्हणून त्यातनं बाहेर आलो. साहेबराव आम्ही चला चहा करून सूट घालून चला चला. कुजलाय ते अर्थी वळू मरून 4-5 दिवस तरी झाले असतील बघा. आता आम्हाला काय माहित? मला असं वाटतं तुम्ही स्वतः बघा आणि खात्री करून घ्या. मी कसली खात्री करून घेऊ? आता मेलेल्या वळूला बघून मी काय करू? आता तुमचे एवढे साक्षीदार असताना आणखी परत मी तिथे जाऊन मला अवकायची काय गरज हो? ते तुमचं तुम्ही बघून घ्या. वळू दाखवायची जबाबदारी आमची. हो. अहो साहेबराव, तुमचा शब्द आम्ही कसा खोटा मानायचा? आमच्या गाय रानात इखरी जनावर फारत एखादं चावलं असं दुसरं काय? साहेबराव तुम्ही म्हणता तेच खरं असणार बघा. रिपोर्ट लवकर तयार करून मला निघायला हवं. चला. अगदी अगदी आंघोळ झाली म्हणायची राव. चला या शेठ. कोहरबाईची कोठी जी. अरे आपण इथल्या खूबसूरतीबद्दल खूप ऐकलाय. हे काय माल दाखवण्यासाठी. जी जरूर जरूर. ओ चंपा, ओ शंभू, ओ तारो. शेठ शेठ. बकवास बंद कर. फक्त चंदाबाईला बोलव. आपल्याला फक्त चंदाबाई पाहिजे. आपण ती कशी येणार? काय ती फुल नाही काय दुसऱ्या गिरायका बरोबर? साला त्या भोक्कड गिरायकाला बाहेर घाला. अरे त्याला दिला त्यापेक्षा दुप्पट पैसे आपण द्यायला तयार आहोत. नाही नाही ते होणार नाही. नाही. चंदाबाईला बाहेर बोला. फक्त चंदाबाई बस. तुझ्या आईला खाली पिली राडा करून रुपयात टाकू नको गोचू. हो. बाजूला घरी फुकणी. मला चंदाबाई म्हणतात. हाय हाय हाय. अरे ऐकलं होतं त्यापेक्षा सावज बहुत खूबसूरत आहे. हा. चलो शिकार आजच करून टाकूया. चंदाबाई जरा इश्काचा खेळ खेळ. पाहिजे तितके पैसे घे आणि चाल कपडे उतराव. आपल्याला ही नंगी गुडिया. निकल जा कमीने कुत्ते की औलाद. जुबान बंद करना था. जा उठा अपने कागज के तुकडा दफाव यहाँ से. पण इज्जत असते ही बस्ती चालते आमच्या कायद्याप्रमाणे, तुझ्या पैशावर नाही. साला आपण पण दुनिया बघितली. पैसे फेकले की तुझ्यासारख्या हजारो बाजार बसव्या मिळतात. मिळत असतील पण ही चंदाबाई नाही. चंदाबाई हवी असेल तर इज्जतीत सलाम करते. गुलफाम बघत काय राहिले? हक्कल दे साले बेवडे को वरना पुलिस को बुला. चल साला. चंदाबाई हा माझा अपमान मी विसरणार नाही. लक्षात ठेव. एक दिवस या पायाशी तुला लोळण घ्यायला लावेन तरच नावाचा ठाकोर. अरे जा जा हरामजादे. तुम्ही रुबाब करतो साला. तुम्ही काय बघत राहिलाय? चला धंद्याला लागा. नाही ना तमाशा बघताय. दुनिया
हा चित्रा मी कुठतरी पाहिल्यासारखा वाटतोय. डॅमेट, कुठं पाहिलंय हिला? कुठतरी पाहिलंय मी. लाज नाही वाटत एका सभ्य स्त्रीशी लगट करताना? सभ्य? हो, माझी सून आहे ही. सोन? शक्य नाही. काहीतरी घोटाळा आहे. मॅनेजर, मागासपासून बराच वेळ झाला मी तुम्हाला विचारतोय, पण तुम्ही फक्त पान रेड्यासारखं तोंड उघडत. मॅनेजर, माझी 103 नंबरची रूम तुम्ही मला का देत नाहीये? साहेब, तुमचं पत्र फार उशिरा मिळाला साहेब. मॅनेजर, माझी लकी रूम तुम्ही मला का देत नाही? तिथे मिस्टर आणि मिसेस साधले आहेत. हा. त्यांना विचारून बघा साहेब. तुला विचारायला काय झालं? मला जाऊ पाहिजे साहेब. गोळी मारून खाण्याची झोप उडवली पाहिजे. साधले? ओके. आहा, तुम्ही मिस्टर साधले? होय. राईट. पण तुम्ही असं आगंतुकासारखे कोण? हा, आगंतुक नाही, ठाकूर, मिस्टर ठाकूर. मला ही रूम हवी आहे. तुम्ही जरा दुसरी कुठली ते बघा. म्हणजे ऑफकोर्स दिस इज अ रिक्वेस्ट. रिक्वेस्ट आणि बंदूक हातात घेऊन? गुड जोक मिस्टर साधले. डॅमेट, बंदूक शिकारीसाठी. अरे इथल्या जंगलात तसे हरणं खूप आहेत. ते ठीक आहे हो, पण त्याचा या रूमशी काय संबंध? तुम्ही रूम मध्ये बसून शिकार करणार का? गुड एक्सलंट. त्याचं काय, या खोलीशी माझ्या काहीतरी सेंटिमेंट्स आहेत. सेंटिमेंट्स आहे? हा. कसल्या सेंटिमेंट्स? काय मिस्टर साधले, ते जरा खाजगी असल्यामुळे मी तुम्हाला नाही सांगू शकत. ठीक आहे, मी माझ्या बायकोला विचारून सांगतो. चंदन, ए चंदन. आले आले. चंदाबाई, हा अपमान मी विसरणार नाही. एक ना एक दिवस तुला माझ्या पायाशी लोळण घ्यावीच लागेल, नाहीतर मी नावाचा ठाकूरच नाही. चंदन, यांना ही रूम बदलून हवी. यांच्या काही या रूम संबंधी भावना आहेत तर आपण बदलून द्यायची का? तुझी पत्नी म्हणून माझ्याही काय भावना या रूमशी निगडीत आहेत. ही रूम सोडून मला कुठेही जायचं नाही. अहो पण अगं चंदन, माझं ऐकून तर घे. अगं पण मला झोप येते, जरा स्वस्त पडू दे. सॉरी ठाकूर. वेल डॅम इट. ओके. पण काय हो मिस्टर साधले, या तुमच्या मिसेस याला मी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. आवाज सुद्धा ओळखीचा आहे. या राहणाऱ्या कुठल्या? अगेन सॉरी ठाकूर. माझी मिसेस कुठली राहणारी हे अत्यंत खाजगी असल्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो. मिस्टर साधले, माझी तुमच्याकडे आणखी एक रिक्वेस्ट आहे. बोला. मी शिकार करतो, पत्ते खेळतो, जुगार खेळतो, रेस खेळतो, सगळं काही करतो, दारू पितो. पण काय, दारू एकट्याने प्यायला मजा नाही, कंपनी पाहिजे. कंपनी असेल ना तर डॅम मजा येतो. बोला, इंटरेस्टेड आहात का? असाल तर बोला, सालीला आत्ता खोलून टाकतो. कबूल. पण एक अट आहे. बोला. माझ्या रूम मध्ये माझी बाटली, तुमच्या रूम मध्ये तुमची बाटली. ओके. पण काय, सध्या ही रूम मी माझीच समजतो. तेव्हा पहिली बाटली माझी, नंतरच्या तुमच्या. ओके. Cheers! पहिले 2-3 पेग मी असेच घेतो, नीट. मग स्टेप बाय स्टेप बाटली संपेपर्यंत. असं? आज माझ्या बायकोची तब्येत ठीक नाही, नाहीतर तिने आपल्याला कंपनी दिली असती. पण बरं झालं 2 पुरुषात 1 बाई असू नये. भांडणं होतात, दोस्ती दुश्मनीत बदलते. मला अनुभव आहे ना त्याचा. असं? माझा एक यार होता, मित्र होता, जीवलग मित्र. शिकार आम्ही एकत्र करायचो, सगळ्या गोष्टी आम्ही एकत्र करायचो दोघं. एकदा याच हॉटेलात, याच रूम मध्ये आम्ही उतरलो. पुढच्याच खोलीत एक सुंदर मुलगी उतरली होती. सुंदर. आमच्या दोघांच्याही नजरेत भरली ते. म्हणजे ती तुमच्या दोघांच्या मनात भरली? शिकाऱ्याला मन नसतं, असते फक्त नजर.
बर. मी त्याला म्हटलं यार चल नेहमीप्रमाणे ही सुद्धा शिकार आपण वाटून घेऊया. पण नाही, साल्याची नियत बदलली. त्याला एकट्याला ती हवी होती. एकट्याला. पण त्याला काय कळायच्या आतच त्या पोट्टीला मीच पटावली आणि याच खोलीत तिला घेऊन आलो. हा, तुम्ही बसला आहात ना, तिथं तो बसला होता. त्याच्या समोरूनच अलगत तिला घेऊन आलो आणि या पट्ट्याला मी झोपवली आणि शिकार मी सोलू लागलो. कपडे काढायला लागलो आणि पाठ मोराहून मी तिला असा मिठीत घेणार, एवढ्या बंदुकीचे तोंड आवाज ऐकू आले. मी खाली उतरलो, इथं आलो. इथे तो मरून पडला होता, गोळी लागून. म्हणजे तुमच्या दोस्ताने आत्महत्या केली? इथे तो असा पडला होता. इथं? हा, इथे. किती इंटरेस्टिंग आहे ना गोष्ट. म्हणून मला ही खोली आवडते. या खोलीत मी एकटा कधीच असत नाही. माझी जीत माझ्या बरोबर असते. मिस्टर, या खोलीत दारूची आणि बाईची मजा काय औरच आहे. बघितला, दारूच्या 2 घोटांची किमया. जे सेंटिमेंट तुम्हाला सांगायचं नव्हतं ते सुद्धा सांगून टाकले. ओके ठाकूर, आता नाही तर संध्याकाळी बघू तुमच्या खोलीबद्दल. एक माझं सामान थोडं पाठवून द्या. ओके, डोंट वरी. हो नाही शिकाऱ्यानं कोणाला तरी गोळी घातली. क्या लावले मजा आहे, आज मजा आहे खाने का. हो बाई, तुम्ही मला काय म्हणालात काय? हो मी तुम्हाला शिव्या दिल्या. काय म्हणायचं तुम्हाला? सुंदर. नाही डॅमेट, आपल्याला तुमची तिखट जुबान जवानी आवडली. बाय द वे, तुम्हाला एवढ्या शिव्या येतात की आणखी काय येतात? नाही म्हणजे येत नसतील तर शिका, पाठ करा. बाय द वे, तुम्हाला रस्ता आवडतो? रात्री आपण फर्स्ट क्लास रस्ता. नाईस मीटिंग यू. बाबा पीटर. साहेबा. पीटर, ए पोरगी कुठल्या रूम मध्ये उतरली आहे? 110 नंबर मध्ये, तुझ्या रूमची एकदम समोर. डॅम गुड. या 8 नंबर आपल्याला किती लकी ठरते ते तर बघू. मा की 8. माफ करा हा, तुम्हाला डिस्टर्ब होत असेल, पण मला तुमचा 1 मिनिट पाहिजे. मला 5 मिनिटं बोलायचं तुमच्याशी. हे सांगायला ना की मी तुमचा विमा उतरवावा, तुमच्या बहिणींच्या लग्नाला हुंडा द्यावा. काय हो, तुम्ही कित्येक लोकांना हे सांगितलं, मग त्यापैकी एकाने सुद्धा विमा का नाही उतरवून घेतला? त्यांना आपल्या मरणाची फिकीर नसेल. गुड जोक. मला असं सांगा, तुम्हाला असं म्हणायचंय शिकारीला आपल्या मरणाची फिकीर असते? हसू नका. समजा तुम्ही शिकारी लोक हरणाची शिकार करायला जंगलात गेलात, आणि समजा समोर दत्त म्हणून वाघ येऊन उभा राहिला. दत्त म्हणून? कोण? वाघ. मांजर नव्हे, वाघ. आणि तुमच्या बंदुकीचा नेम चुकला. म्हणून विचार करा आणि विमा उतरवा. तुमच्या वारसदारांना 4 पैसे तरी मिळतील. तुम्ही मेलात तरी हरकत नाही, पण तुमच्या वारसदारांना 4 पैसे मिळतील. 4च. ठीक आहे. विचार करायला हवा मला. विचार. पण मला दारू पिता विचार करायला फार आवडतं. असं? त्यात एक अट आहे, तुम्ही मला दारू प्यायला कंपनी द्यायची. ते दारू म्हणजे पाप, म्हणजे आयुष्यात कधी दारूला शिवलं नाही. ओके, तो दरवाजा चालायला लागायचं आणि जरा उशीर केला तर मी तुम्हाला गोळी घालीन. अरे वा, बंदूक पण नाही वाटत तुमच्या. तुमचा विमा उतरवलाय. या सगळ्या गडबडीत माझा विमा उतरवायचंच राहून गेलं. गुड. बसतो ते, पण ते दारू घ्या. असं काय करताय? मी किती दारू घेतली नाही हो. बरोबर आहे. मग आता सुरुवात करा.
हाय सोसायटीत वावरायचं असेल ना तर पहिली गोष्ट करायची ती म्हणजे दारू घेणे. अच्छा. तुम्हाला माझी पॉलिसी उतरवायची आहे ना, मग हे आधी घशाखाली उतरवा. म्हणजे पहिले हे घशाखाली उतरवायचं आणि मग पॉलिसी उतरवायची. करेक्ट. शिरला डोक्यात. चांगलं वास येतो. होतं सुरुवातीला तसं, मग नाही काय होत. कशाला आग लागली. बोला किती हजाराचा विमा उतरवचा. बोला किती हजार ते तुमच्या हातात आहे. खरं काका काय आपण असं करूया, आपण एका पेगला 50,000 ठरवू. एका पेगला 50,000 म्हणजे 2 पेगला लाख. लाख रुपये. ठीक आहे. आयुर्विम्याला पर्याय नाही. मग असं करा. कसं करू? ह्याच्यावर सही करून कशावर फॉर्म देतो. बाबू ही झाली तुमची पॉलिसी. माझी पॉलिसी जरा वेगळीच होती. अहो मला दारू प्यायला कोणाची कंपनी नव्हती म्हणून तुम्हाला बसवलं. विचार करा. येस मी तुमचं ऐकतो, तुम्ही माझं ऐका. या कोण? मी. काला तुम्ही का मला तो हवी आहेस? निकलच्या कमीने कुत्ते केवढा. अरे जा जा हरामजादे. तुम्ही सुबह करतो साला. आवाज गोरबाईची कुठी चंदाबाई. त्यावेळेस यादा ही जुबान मी ओळखली तुला. अगं तू त्या गोहरबाईच्या कोठ्यावरची चंदाबाई. अरे अगं एक तुझा एका रात्रीचा भाव तो काय किती पाहिजेत? नाही 100 200 गैरसमज झालाय. 300 400 500 600 700 800. त्यावेळेस अरे एखाद्या वेश्येचा उपभोग घेण्यापेक्षा एखाद्याच्या बायकोचा, एखाद्याच्या सुनेचा, एखाद्याच्या बहिणीचा, एखाद्याच्या आईचा उपभोग घेणं. अरे कल्पना किती गोड आहे नाही. अरे एकूण काय. याद राख पुढे आला. बंदुकीची भीती मला दाखवू नको. या खोलीत माझा अजून पराभव झालेला नाही. मीच मरावाशी तुझी इच्छा आहे ना. नाही चंद्र. ठाकूर माझ्यावर दया कर. अरे निलेशनं फार मोठी जबाबदारी टाकली माझ्यावर. त्यानं मला आपली पत्नी बनवली. काका काकूला कळतं कामा नाही. ठाकूर ठाकूर मी हात जोडते. दया कर माझ्यावर ठाकूर. मी भीक मानते ठाकूर. माझ्यावर दया कर ठाकूर. माझ्यावर ठाकूर दया कर. चंदा याचा अर्थ काय चंदा? मी नाहीये बघून इथं सुद्धा धंदा सुरू केलास? खोटं बोलू नकोस. तो ठाकूर इथं कशाला आला होता? ही बंदूक या नोटा याचा अर्थ काय? काय निलेश नाही तुझं काय ते गैरसमज होतोय. आधी तो शिकारी माझ्या आवरून लुटायला पण मी त्याला बस कर तुझं हे पतिव्रतेचं नाटक. हरामखोर. निलेश कुठे निघालास तू? मी निघालोय त्या शिकाराच्या बच्चाला जाब विचारायला. सोड मला. ठाकूर त्यानेच मला ठाऊक काय तू इथं कशासाठी आलायस ते. तू हेच विचारायला आलायस ना की तुझ्या अपरोक्ष मी तुझ्या बायकोच्या खोलीत का गेलो म्हणून. गेलो. नमिताच्या खोलीत मी तुला बघितला आणि म्हणून मी तिच्याकडे गेलो. नमिता काय तुझी लग्नाची बायको नाही. चंदा आहे तुझी. ठाकूर ओरडू नको. आहिस्ता बोल नाही तर सगळ्यांना समजेल की पतिव्रता चंदन ही गोहरबाईच्या कोठीवरची एक वेश्या आहे. ठाकूर
आज मी तुला जिवंत ठेवत नाही. तू कोण मारणार मला? मला मारलंय तुझ्या त्या सालीनं. आपल्या सभ्य समाजातल्या कित्येक प्रतिष्ठित बायका कशा असतात ते ठाऊक आहे मला. मी अनुभव घेतला त्याचा. साली कोठीवरची फालतू बाई ही प्रामाणिक असू शकते खादीशी. ही एक वेश्या प्राणाची बाजी लावून आपली आबरू वाचवते एका भाडोत्री लावण्यासाठी. चाल्या निलेश, अरे हेवा वाटतोय मला तुझा, अरे धिक्कार वाटतोय माझा. त्या खोलीत माझा आजपर्यंत कधीही पराभव झालेला नाहीये. आज झाला तो एका वेश्याने करावा. नाही निलेश, आण ते बंद राखून. अँड फॉर गॉड सेक प्लीज गेट आउट. नाही ठाकूर, नाही ठाकूर, नाही ठाकूर, सोड दिले. नाही ठाकूर, ठाकूर काय केलं तू? कशाला बंदूक काढून घेतली माझी? काय झालं? त्याला गोळी लागलेली. आपण याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला पाहिजे. मरू दे म्हणून. ठाकूर अहो ऐकलं का? हो, गेला महिनाभर आम्ही आपलंच ऐकतोय. मग काय बिघडलं? घरच्याही विड्याला चव असते, कळलं ना? हो बाईसाहेब, पण आम्ही नाही म्हटले का कधी? तोंडानच कशाला म्हणायला पाहिजे? मला सांगा, कंटाळा येत नाही घरात राहून? कमाल आहे. म्हणजे पूर्वी मी घराबाहेर राहतो म्हणून आपली तक्रार होती. तुम्हा बायकांच्या स्वभावाचा अंदाज लागणं ना कठीण आहे बुवा. परमेश्वरा वाचव. असू दे, पण आज देवळात जायचं एवढं खरं. देवाला म्हणजे? चला ना. बरं बुवा, आता तुम्हाला नवऱ्याची धिंडच काढायची असेल तर आम्ही तरी काय म्हणणार? हिंड का म्हणून? वरात म्हणा की. वरात म्हणूया, चला. मग मी तयारी करू? साल्या, तुला बजावलं होतं हिच्याची सलगी करायची नाही, बोलायचं नाही, साधं मान वर करून सुद्धा बघायचं नाही. बजावलं होतं का नाही? बोल बोल. त्यासनी सोडा सरकार, त्यासनी सोडा. मारू नका सरकार, त्यासनी मारू नका. आम्ही काय बी पाप केलेलं नाही. ए, पाप आणि पुण्याच्या गोष्टी तू मला सांगू नकोस. हे माझ्या पायातलं पायताण आहे. तुझ्या कुंकुवाचा नुसता धनी आहे. एवढ्या खटपटीनं मी तुला इथं आणलं ते या माकडाच्या हाती द्यायला. अरे तुला आम्ही आमच्या मौजेसाठी आणली. हिम्मत होती तर उचलून आणायची होती बंगलीत. लग्नाचं नाटक करून फसविलंस मला आणि त्या अश्रफ जीवाला. अरे इनामदाराची बहादुरकी, अरे लाज वाटाय पाहिजे असलं इप्रीत करतुकीची. नाही सरकार तिला मारू नका सरकार. ओळखतेत ना? तिला मारू नका सरकार. तुमच्या पाया पडलेले सरकार. तिला मारू नका सरकार. तिला मारू नका सरकार. त्यासनी मारू नका सरकार. नाही, त्यासनी मारू नका सरकार. नाही 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 सरकार, नाही मारू नका सरकार. त्यासनी नाही सरकार, नाही मारू नका सरकार. बंगलीवर चाल चाल.
काय हो, काय झालं रडायला? अहो असं काय करताय? तुम्ही सांगितल्याशिवाय आम्हाला कसं कळणार तुमचं काय बिनसलंय ते? तसं काही ठाऊकच नाही काय झालंय ते. आता तुम्ही आम्हाला सांगणार आहात का आम्ही जाऊ इथून? बिजलीला दिवस गेले. काय? बस म्हणजे आमच्यात दोष नाही. का मला असं हिडवता? तुमचा पुरुषार्थ सिद्ध झालाय ना, आता सगळ्यांना रान मोकळं झालं मला हिडवायला. अगं लक्ष्मी, या नशिबाच्या गोष्टी आहेत. कुणाच्या? माझ्या? माझं नशीब हेच की तुम्हा पूर्वजांच्या पापाची फळं माझ्या एकटीच्या वाट्याला आली. अगं किती घरं उजाड केलीत, किती संसार सुळीला मिळवलेत. आजही तेच चाललंय आणि या सर्वांची शिक्षा मी एकटी भोगते. का म्हणून? अगं लक्ष्मी, सांगितलं ना, हा तुझ्या नशिबाचा दोष आहे. आम्ही 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 बाप होणार आहोत. आम्ही बाप होणार आहोत. रंगोबा, आता तुम्ही आजोबा होणार म्हणायचं. तुमची कृपा म्हणायची, दुसरं काय? तुमच्या मर्जीनं माणसाचा आजोबा बी होतोय, गाडो बी होतोय. हे खरं बोललं बरं का रांगे दादा? जावई बापू, कसली अडाणी माणसं बाळगली तोही. काय झालं? अहो तुम्ही मला कसा असा मोठा मान देऊन रंगू बा म्हणताय, यायचं कुत्र मला रंग्या म्हणते. पर मी तुम्हाला रंग्या दादा म्हणलं. अरे पर गाडवाच्यात रंग्या आलंच की. खरं म्हणजे गडी माणसाने आम्हा मोठ्या माणसाचं नावच घ्यायचं नाही खरं. मग काय म्हणावं तरी काय तुम्हाला? तातुबा. बर तातोबा. खरे तुला सांगतो, तुझ्यासारखं जे बोलणं आमच्या इब्रतीला सोबत बिलकुल नाही सोबत. अरे आम्ही आता याही कुणाची. तू एक काम कर, सिगरेटचं पाकिट घेऊन ये. जा 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 जा, सिगरेट घेऊन ये. जा जा. आणतो आणतो बिस्किट माझ्याकडे दे. घ्या. ठेव इथं. चल. तातोबा. हे बघा रंगोबा, झालं गेलं सगळं विसरून जाऊया. पुन्हा लेखाला कसली आठवण आहे? कशाबद्दल बोलतोय तुम्ही? काय रंगोबा, म्हणजे बिजलीशी वागताना आम्ही तिला दुखावलं, म्हणजे त्याबद्दल खरोखरीच आम्हाला वाईट वाटतंय. आणि त्याकरता या सगळ्याची भरपाई करायची आमची इच्छा आहे. वा वा. पण रंगोबा, तुम्ही मनावर घेतलं पाहिजे. अहो तुम्ही भरपाई करणार म्हणल्यावर आम्ही काय मनावर घेणार? तसं नाही, पण काय की झालं गेलंय सगळं बिजलीनी सुद्धा विसरून जावं. हो. आमच्याशी जरा गोडी गुलाबीनं मायेनं वागावं एवढं. तुम्ही सांगा की तिला तसं. धीर होत नाही ना हेच बोलायचा. म्हणजे आमचा स्वभाव पडला असा उतावळी तापट, म्हणजे बोलण्याच्या भरात नको ते व्हायचं आणि सगळाच हुचका होऊन जायचा. बर. म्हणून तर रंगोबा, तुम्हाला इथं बोलवून घेतलं. जावई बापू, आम्ही नेमकं काय करावं म्हणता? तुम्ही तिला 4 समजुतीच्या गोष्टी सांगा. हो. तिच्याबद्दल आम्हाला खरंच काय वाटतं हे तुम्हीच तिला सांगा. अरे आम्ही तिच्याकरता काहीही करायला तयार आहोत. तिला आम्ही काही कमी पडू देणार नाही रंगोबा. कुणाला वाटत तुम्ही बिजलीत पार गुतलाय म्हणून? आता गुंतलोय म्हणा, नाहीतर आणखी काही म्हणा, ती आमची झाली पाहिजे.
रावसाहेब, गाड्या कोणाच्या हुकमानं फिरल्या? आमच्याच. रावसाहेब, वरणखी आम्हालाच विचारता का म्हणून? आबा, तुम्हाला कल्पना नाही, तो बळी आणि ती बिजली गुपचूप पळून चालले होते. आमच्या हुकमानं चालली होती, आम्हाला न विचारता. तुम्हाला काय विचारायचं त्यात? आबा, बळीशी तिचं लग्न लावून तिला इथं आणून ठेवायच्या वेळी तुम्ही आम्हाला विचारलं होतं. आणि तुम्ही एक विसरताय, बिजली आमची खाजगी बाब आहे, खाजगी. हो, पण तिला आता पोर झालंय. मग आमच्याशी संबंध ठेवूनही बिजली बळीची बायको म्हणून राहू शकते. मग मुलगा बळीचा का होत नाही? कायद्याच्या दृष्टीने सगळं ठीक चाललंय, तुम्हीच नुसता गुंता निर्माण करता आहात. गुंता तुमच्यामुळे निर्माण झालाय, तुम्ही नको इतके गुंतला आहात तिच्यात. आमचा गुंता आम्ही उलगडू. आणखी एक गोष्ट, ह्या बाबतीत आमच्या मनाविरुद्ध कुणी काय करायचा प्रयत्न केला तर त्याचा मुलायजा आम्ही बिलकुल बाळगणार नाही. अरे, या कुसंतानापेक्षा निसंतान का नाही राहिलो आम्ही? असं अभद्र बोलू रे. अभद्र घडतंय, अभद्र वाढतंय. आमचं संतान 7 पिढ्यांचं पांग फेडायला निघालंय. मामंजींशी असं वागणं शोभलं नाही तुम्हाला. आम्ही कुठलीच गोष्ट शोभे करता करत नाही. तुम्ही तर अगदी लाज लज्जा सोडून सगळेच डोक्याला गुंडाळायला निघाला आहात. हे बघा, आम्ही पायातली वाहन पायातच ठेवतो. तुम्ही जा इथून, आम्ही फार थकलोत, झोप घ्यायची आम्हाला. घरातल्या सगळ्यांची झोप उडाली आहे. आता तू गप्प राहणार आहेस की नाही? नाही गप्पा बसणार. आजवर सारं निमूटपणे मी सहन केलंय, सोसलंय, पण सारा जन्म आशेवर काढण्या इतकी सहनशील नाही मी. पुन्हा एक वार सांगतो, माझं डोकं उठवू नकोस. अजून तरी सावध व्हा आणि तिचा नाद सोडा. खबरदार, माझ्या भानगडीत नाक खुपसलास तर. सरकार, इकडे काय काम आहे तुझं? माझ्या पोराची काय ते नीट एकदाची व्यवस्था लावा. साळत जात नाही त्यो. आम्हाला काय सांगतेस? तुम्हासनी नाही तर कोणासनी सांगायचं व? चालते हो. सरकार, माझ्या पोराची जिम्मेदारी तुमची हाय. उद्या ते पोर ढोर वडू फाडू लागलं तर चालेल का तुम्हासनी? अखेर तुमचीच वंशवेल आहे ना व? मल्हारी, खशाबा, धक्के मारून बाहेर काढा हिला. रामखोर, तुझी ही हिम्मत? आता गावातून हकलून द्या याच्या मुलाबाळा सकट. या पंचक्रोशीत आम्हाला याचं पुन्हा तोंड दिसलं तर तुमच्या घरादारावर गाढवाचा नांगर फिरवू आम्ही. रावसाहेब, काय तमाशा चाललाय हा? आम्ही अजून जिवंत होतो इथं. ते न दिसायला डोळ्याच्या खाचा नाही झाले आमच्या, तरी सुद्धा आम्ही हुकूम देत आहोत. यातच काय ते ओळखा आणि स्वतःचा मान आपण राखून घ्या. बिजली का आली इथं? दिवाणजी, बिजलीचं काय म्हणणं आहे? गप्प का? काय म्हणतोय मी? तिचं पोरग इथं उनाडके करतो, शाळेला जात नाही, त्याची नीट काहीतरी व्यवस्था करावी असं म्हणते. मग ताबडतोब करून टाका. आता जिल्ह्याच्या गावी जा, तिथली चांगली शाळा, चांगलं बोर्डिंग बघा, ताबडतोब त्याची व्यवस्था करा. होय रावसाहेब. दिवाणजी, एक लक्षात ठेवा, या वाड्यात, या गावात सुखानं नांदायचं असेल तर आमच्या हुकमाची अंमलबजावणी झाली पाहिजे. रावसाहेब, तीर्थरूपांची काय शोभा झाली ती पाहिलीत ना? मग काय विचार केला मालक? बघूया रे डाव कसा सुटतो ते. अहो, पण आम्हाला काय ते सांगा की. काय हो कल्याणराव? बघूया. हा गुल्लू इथं, राणी खाली आला. बिरजा, असं गाफीलराव नाही चालायचं. वय तर. अरे बया संगड 10 गडी गाव सोडून धरणाच्या कामावर निघाल्यात. अरे आज थाईच गेलं, उद्या अख्खं गाव जाईल. आणि तिच्या आईला एक एक असं तरारून डोळे वर करून आमच्या संग बोलतात. पुरपुरत्यात मारतात. ते जाऊ दे रे, तुम्ही कशाला चिंता करताय? घ्या कल्याणराव चिंता. मालक, धन्यानं जरी चिंता सोडली असली
ते चाकराने सोडून नाही चालायची. अरे सगळं हाताबाहेर जायला लागले. ए काही हाताबाहेर चाललेलं नाहीये. या 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 किसनराव या. मला बोलवलं आपण? हा तुला बोलवलं. अरे इतके दिवस झाले शहरातून येऊन अजून आमच्या भेटीला वाड्यावर नाही आलास. नाही तसं काही कामच नाही पडलं. अरे वेड्या, काम पडायला तू काय शेतमजूर आहेस? किसन, अरे आम्ही तुला फार फार मोठं करणार आहोत बेटा. आजवर आम्ही तुला काही कमी पडू दिलं नाही. यापुढेही तुला आम्ही काही कमी पडू देणार नाही. ये. अरे बेटा, आता आमचं वय झालं, आम्हाला नाही झेपत हे सगळं. तेव्हा किसनराव, आता आमची सगळी दौलत तुम्ही सांभाळायची. छे छे, भलतच. अरे भलतं वगैरे काही नाही. हे बघ बेटा किसन, आता अधूनमधून तुझं यायचंस, कारभारात लक्ष घालायचंस. कुठं काही गैर चाललं असेल ना तर त्याला आळा बेटा तू घालायचास. नाही रावसाहेब, आम्ही लहान माणसं. माझ्यावर फक्त एकच जबाबदारी आहे आणि ती म्हणजे माझे आई वडील. अरे पण बेटा, त्यांची काळजी तू कशाला करतोस? म्हणजे मी एकुलता एक मुलगा आहे त्यांचा. वेडा रे वेडा. तो बड्या तुझा बाप. अरे आमच्या कृपेवर आणि फेकलेल्या तुकड्यावर जगणार ते. हा रावसाहेब, माझ्या जन्मदात्याबद्दल असलं भलतं असेल तर ऐकून घेणार नाही मी. तो बळी तुझा जन्मदाता. एक षंढ आणि दुसरं रांडरू. हा रावसाहेब, आता एक अक्षर वावग बोलाल तर. हा 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 हा. अरे पोरा, साध्या गोष्टीसाठी कशाला आटापिटा करतोयस? हे बघ पोरा, तुला अजून उमगलं नसेल, कोणी सांगितलं नसेल तर एक गोष्ट लक्षात ठेव. तुझ्या या धमण्यात जे रक्त सळसळतय, वाहतय ना, ते रक्त आमचं आहे, आमचं. तसा सर मी केव्हा सडून कुजून मेलो असतो. हा हा, जा बेटा जा, आपल्या आईशीला विचारून ये. खूप गोष्टी समजतील तुला. सगळ्या गोष्टी समजायच्या त्या समजल्यात मला रावसाहेब, तुमच्या हलकटपणाच्या. माझ्या आईच्या आयुष्याचं तुम्ही मातेर केलं त्याच्या. नाही रे, पण तिच्याकडून तुम्हाला कधीच न कळलेली एक गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. नीट कान उघडे ठेवून ऐका रावसाहेब. तुमच्या डोळ्यावरची ती उसन्या मर्दपणाची झापड जरा दूर सरा आणि बघा, बघा डोळे फाडून. दिसते जन्म खून. दिसली माझ्या गरीब दादूच्या उघड्या पाठीवर रोज कोरडे ओढताना चांगलीच लक्षात राहिली असेल खूण तुमच्या. आता कळलं ना मी कुणाची औलाद येते. झाली रुजवात. लक्ष्मी, सांगितलं ना, हा तुझ्या नशिबाचा दोष आहे. आम्ही बाप होणार आहोत.
जोहार माय बाप. जोहार माय बाप जोहार. काय रे? नाही म्हणजे आम्ही बोल तू बोल बोल. आम्ही समजे हे गाव सोडून निघालोय जी. असं कुठे? शेराकडं धरणाच्या कामावर. सगळा नीट विचार केलाय? हा जी, पक्का. बरोबर. सुगी असेल तिकडेच पाखरं जाणार. माणूस काही वेगळा नाही. आपलं हे आपला निरोप घ्यायला आलतो जी. निरोप? ठीक. तुम्हाला पंखाची जाण आली आहे, पंखाना बळाची. तुम्हाला कोण अडवणार? सरकार, मम्मी खरंच जाऊ सरकार? खुशाल, सरकार. जोहार माय बाप, जोहार माय बाप, जोहार. अरे लपा 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 ना. अरे जागेवर झोपा. अरे माझी खाट तिकडे. अरे बापरे. गुड मॉर्निंग सर. ब्लड टेस्ट घेतली? येस. नो नो येस. व्हॉट नॉनसेन्स. से फर्मली यस और नो? येस सर. मग तसं यात लिहिलं का नाही? तर मी लिहिणारच होते. कसली कामं करता तुम्ही? इंजेक्शन दिलं? देणारच होते सर. मग तुमचा कोणी हात धरला होता? No, sir. एक जात सगळे काम चुकार. त्या इकडं सर मी देते ना. इंजेक्शन द्या. सर. तुम्हाला मराठी समजतं? येस सर. गुड मॉर्निंग सर. कुशीवाळा. दंडावर द्या ना. कुशीवाळा. बघा ना कसा गुबगुबीत दंड आहे. कुशीवाळा. कुशीवर नको, तिथेच तर दुखणं. ही बाटली कोणी दिली? ही बाटली कोणी दिली याचं उत्तर हवं आहे मला. वॉर्ड बॉय न. वॉर्ड बॉय? कुठल्या वॉर्ड बॉय न? सदानं. या असल्या वस्तू आपले वॉर्ड बॉयज पेशंट्सना आणून देतात आणि तुम्ही खुशाल डोळे झाक करता. उद्या पेशंटचं काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण? पण सर हा वॉर्ड माझा नाहीये, सुमनचा आहे. सुमनचा? मग सुमन कुठे आहे? गेली 2-3 दिवस ती उशिराच येते. का? तिची आई खूप आजारी आहे सर. ती आल्यावर तिला माझ्याकडे पाठवून दे. येस सर. सुमनताईचं नाव कशाला सांगितलं? इकडे इकडे इकडे. पाहिलात, तुमच्यामुळे आज मला ऐकून घ्यावं लागलं. ती दारू सोडा एकदाची. सॉरी, बायको हेच सांगायची, दारू सोडा दारू सोडा. मी बायको सोडली, दारू नाही सोडली. मग काय पाहिजे ते करा. पाहिजे ते करा, पाहिजे तेच करतो. एक बाटली घेऊन गेले काय? दुसरी पण आहे. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. गुड मॉर्निंग सिस्टर. गुड मॉर्निंग. औषध घेतलं का? हो, केव्हाच. डोकं काय म्हणते? आता कुठं बरं वाटतंय. त्या तिकडे काय ते? बाटली. बाटली ना.
द्या, नाहीतर आजपासून बोलणं बंद. चालेल? नाही नाही, असं नका बोलू. हवी तर बाटली घ्या. अहो, तुम्ही आमच्याशी बोलता, हसता, आम्हा सगळ्यांना समजून घेता, आम्हाला आपुलकीचं टॉनिक पाजता, म्हणून तर आम्ही सगळे लवकर बरे होतो. तुम्हाला काय वाटलं त्या हॉस्पिटलच्या इंजेक्शन आणि गोळ्यांनी बरे होते? ऐक, हे तर खरं आहे सिस्टर, नाहीतर त्या गरुडाच्या फडफडाटात आम्ही कधीच पडून मेलो असतो. हा, तडफडाटाने आठवण झाली. बरोबर. अहो, गरुड साहेबांनी बोलवले तुम्हाला, ते जाम चिडले तुमच्यावर. ठीक आहे, मी त्यांना भेटून येते. तोपर्यंत नो मस्ती. May I come in? Come in. Good afternoon, sir. अरे वा, तुम्ही आलात तर. वाजले किती? सॉरी सर, उशीर झाला. पण उशिरा का होईना मी येते, तुमच्यावर मेहरबानी करते, असंच म्हणायचं का तुम्हाला? तसं नाही सर, माझी मिस सुमन, हे माझं खासगी नर्सिंग होम आहे. नो मनी नो बेड हे इथलं तत्व आहे, आणि मला वाटतं ते तुम्हाला ठाऊक आहे. हो सर. इथं पेशंट पैसे देऊन राहतात, आणि तुमच्या उशिरा येण्यामुळे त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये हलगर्जीपणा होतो असं मला वाटतं. सॉरी सर, आई आजारी असल्यामुळे. मग तुम्ही कायमच्या घरी राहा आणि आईची सेवा करा. तुम्हाला इथं पगार मिळतो तो इथल्या पेशंटची सेवा करण्याकरता. आई, जसं जगात दुसऱ्या कोणाला आईच नाही. सर, शट अप. हे सगळं तुमच्या उशिरा येण्यामुळे होतं, आणि आई आजारी आहे. हे त्या सदानंद आणून दिलं त्या पेशंटला. त्याला डिसमिस करा आणि दुसरा वॉर्ड बॉय नेमा. ओके सर. आता जा आणि आपल्या कामाला सुरुवात करा. उद्यापासून लेट आलेलं मला खपणार नाही. गो. हा तुझा शेअर. हा, थँक्यू थँक्यू. बरं, ती गुड न्यूज कुठली सांगणार होतास? लवकरच औषधाचा नवा स्टॉक येतोय. गुड. तू मला स्टॉक पुरवत जा, तुझा शेअर तुला मिळत जाईल. पण डिसूजा, एक गोष्ट लक्षात ठेव, या औषधामुळं एखाद्या पेशंटवर रिएक्शन आली तर हा पेशंट मी तुझ्या हॉस्पिटलमध्ये पाठवत जाईन. हे आपलं ठरलेलं आहे. डोंट वरी गरुड, तुझ्यासाठी माझं हॉस्पिटल 24 तास ओपन आहे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. ही फाईल आपण मागितली होती. थँक्यू. हाऊ आर यू सिस्टर? आय एम फाईन, फाईन, थँक्यू. दॅट्स नाईस. सिस्टर, आम्हाला कॉफी पाठवून द्या. ओके सर. डिसूजा, हे फाईल. अरे, तू केव्हा आलास? मी तुम्हाला शोधत होतो. बरा वेळेवर आलास. हा ट्रे घे आणि चल. कुठे? तुझी साहेबांशी ओळख करून देते. अच्छा, म्हणजे ट्रे पासून ट्रेनिंगला सुरुवात. चला. हो, डॉक्टर गरुड बोलतोय. मग डॉक्टर वर्टीनी सांगितलं? अहो, त्यांनी सांगितलं म्हणून मी पैसे कमी करणार आहे का? आमचे चार्जेस ठाऊक आहेत ना. हा, ऑल राईट. द्या, पाठवून द्या, पाठवून द्या. हा. सुमन, हा कोण? तेच सांगण्यासाठी आले. हा गोप्या, नवीन वॉर्ड बॉय म्हणून ठेवायचा आहे. हुशार आणि प्रामाणिक आहे. तुला कसं काय ठाऊक? म्हणजे चेहऱ्यावरून तसं वाटतंय. चुकतेस तू. थोडा भाबडा दिसतोय म्हणून, पण लक्षात ठेव, असलीच माणसं बेरकी असतात. पण हा तसा नाहीये, मला खात्री आहे. हॉस्पिटलचा यापूर्वीचा काही अनुभव आहे की? 6 महिने होतो माकडान मोडलं म्हणून ऍडमिट झालो होतो. त्यामुळे सगळ्या माकडांना, आपलं डॉक्टरांना, वॉर्ड बॉयना ओळखतो ना. शिवाय मी त्याला ट्रेनिंग देईन. ओके, ठीक आहे, ठीक आहे. कामावर ठेवून घे त्याला. थँक्यू सर. गोप्या, पाया पड. अरे माझ्या नाही, साहेबांच्या. हा, बरोबर. वंडरफुल, ब्युटिफुल. तुझी नोकरी पक्की. पण एक लक्षात ठेव, तुझी ड्युटी सकाळी 9 ते संध्याकाळी 6. चालेल. 6 नंतर मात्र तू मला इथं दिसता कामा नये. कोण येते मरायला इथं? चल. हो, चल. कॉफी 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 कॉफी. पाणी चॅप. हा, ते जाऊ दे, मुद्द्यावर ये. फाईल चाळलीस? चालली रे बाबा, पण मला हवी आहे ती ही फाईल नाही. गेल्या महिन्यात जो वारला ना पेशंट, कोण बघ नाव, सदानंद. सदानंदची फाईल हवी आहे मला. सदानंद? ती केस डॉक्टर हिरवेंची आहे. मला वाटतं फाईल त्यांच्याकडेच आहे. हे बघा, मी सांगून ठेवते, ती गरीबाची पोरगी ह्या घरात सून म्हणून आली तर मी इथे राहणार नाही. कायमची माहेरी निघून जाईन. हा, मिळालं का कारण तुम्हाला माहेरी जायला? अहो, तुम्ही श्रीमंता घरच्या, जरा मनाविरुद्ध झालं की चालल्या माहेरी. ती गरीबा घरची, निदान घरात तरी राहील. काय? किंचाळू नकोस. एक तर मी दमून घरी आलोय. नाही, नवरा घरी आल्यानंतर बायकोनं कसं हसतमुखानं स्वागत करायचं. तुझं भलतंच. नवरा दिसला की जाते माहेरी, जाते माहेरी. खरंच जा ना माहेरी. काय? खरंच माहेरी गेलीस तर माझं काय होईल?
मुलगी दिसायला कशी आहे? काय आबा? हा हा सांगा सांगा, लाजू नका. सुंदर आहे. कुणाची मुलगी? आबा ती प्रोफेसर देशमुखांची मुलगी आहे. ते जमणार नाही. मुलगी कशी पाहिजे? श्रीमंत आणि खानदानी, आपल्या सरनोबत घराण्याला शोभल अशी. म्हणजे आमची मेहुणी रूपा आहे ना तशी. ते घरानं योग्य आहे. जमणार नाही. का? एका घरातल्या 2 मुली आणायच्या. शिवाय रवींद्रला शोभेल अशी शिकलेली सुंदर मुलगी हवी. पण आबा थोडीशी घाई होतीये आणि तसं काय ठरलेलं नाही आबा अजून. मी पहिल्यांदा विचारतो तिला. तुम्ही विचारणार? बाप जिवंत असताना? आज काय नवीन निमित्त काढलंय माहेरी जाण्यासाठी? शेवटी मीच वाईट. पण मी काय सांगते ते नीट ऐका. धाकटीसाठी भाऊजींनी कॉलेजात ऍडमिशन घेतलीये. अहो तुमच्यासाठी ऍडमिशन मी पण घेतली असती, पण ती प्राथमिक शाळेत घ्यावी लागली असती. अहो प्रश्न त्यांचा आहे. नवरा एवढ्या हौसेनं शिकवतोय, शिकू दे की. म्हणजे ती माझ्या नाकावर टिचून कॉलेजात जाणार, मजा करणार आणि मी घर सांभाळू? असं 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 म्हणजे तुम्ही घर सांभाळता होय? मग झोपा कोण काढतं? शॉपिंगला कोण जातं? पार्ट्या कोण करतं? अहो तुमचं चाललंय ते चालू द्या की. आता तिच्या कॉलेजला जाण्यानं तुमच्या या कार्यक्रमात काय फरक पडतोय मला सांगा. मग माझं काय प्रेस्टिज उरणार? लोक काय किंमत करतील माझी? तुम्ही आबांना सांगा, काहीही झालं तरी तिला कॉलेजात जाऊ देऊ नका. हा, काय सांगायचं आणि काय सांगायचं नाही ते तुम्ही मला नका सांगू. मी करतो काय बरोबर करायचं ते. अहो पण भाऊजी. हा तुमचा भाऊजी. अहो तुमचा भाऊजी करून करून करल काय? 2-4 कविता करल आणि जाईल कॉलेजला. पाखरानं भरारी घ्यायच्या आधी त्याचे पंख कसे छाटायचे ते या भैया साहेबांना बरोबर कळतं. चल 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 चल. अरे पण अगं उशीर होतोय. असं या काय? या 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 सुनबाई, आज जोडी ना? सकाळ सकाळी कुठे देवळात चालत की काय? देवळा? आबासाहेब आम्ही दोघं कॉलेजला चाललोय. आज कॉलेजचा पहिला दिवस. ऍडमिशन घेतलीये. असेल, पण त्यापूर्वी आम्हाला विचारलं होतं? अहो पण हे तर पूर्वीच ठरलं होतं. आपण बाबांना पण म्हणाला होता आणि रवीने सुद्धा मान्य केलं हे, हो की नाही रे? हो तसं ठरलं होतं. होय की. म्हणजे काय स्टॅम्प पेपरवर करारपत्र केलं नव्हतं? लग्नापूर्वी अशा अनेक वचन शब्दात देतातच की तात्पुरत्या. म्हणजे आबासाहेब स्पष्ट सांगतो, तुम्ही आता सरनोबतांच्या सुनबाई आहात. या घरच्या सुनीच्या पायानं सोन साखरेचा मान आहे. तिला सौटसूट घराबाहेर जायचं नसतं. कॉलेजात तर नाहीच नाही. आणि अहो कवी, तुम्ही का थांबलात? तुम्ही जा कॉलेजला. पण आबासाहेब हा जरा अन्यायच होतोय. ते आम्ही बघून घेऊ. तुम्ही निघा. ए कमळे, ना माईला माजलीस का? तुला काय वाटलं मला पाण्यात उतरता येत नाही? अहो उतरशीला की उतरशीला. पर पाणी लई खोल हाय, भौर हायत, मगरी बी हाय. अहो पर तुम्ही तेवढा धोका नाही घेणार. जाता जाता गावलं तर वरबडून घेणारी जात तुमची. लय मस्तीला आलीस का तू? बघू वरबडून कसं खायचं ते. मी काय सांगतो ते नीट ध्यान देऊन ऐक. ते शहरातनं आलेलं नवीन पाखरू. अहो भाऊज आहे ना का तुमची ती? असल. बापाला बाप न म्हणणाऱ्याची अवलाद आमची. तुला समजा ठाऊक आहे की? मुक्तावर नीट लक्ष ठेव. या कानाची गोष्ट त्या कानाला कळता कामा नये आणि त्या खोलीकडं तिला फिरकू देऊ नकोस. वैजी काय ग? आपल्या कामाचं काय झालं? अहो अशी घाई करू नका सची. एकदा करतो म्हणलं की करतो. जरा धीरानं घ्या की. धीर
अगं कमळे, पाण्यात मासोळी वाणी लचकतेस तू. मला सांग, माणसानं कसा धीर धरायचा? हा आवाज जरा दमान घ्या की, पाण्यात पडशिला बिडशिला. तुम्ही वामोर, मी येतोच. चला चला. वय कमळे कमळे, तू अशी आहेस बघ, धरता बी येत नाही आणि सोडता बी येत नाही. हवी येतो की म्या. चला वामोर. चला. आता अशी धरतो, सोडतच नाही. मुर्दा बसवला तुझा.